स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नव्या प्रभाग आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये निकाल देण्याची शक्यता आहे। या प्रकरणी सुनावणी ही पूर्ण झालेली असून मुंबई उच्च न्यायालयानं निकाल हा राखून ठेवला। ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य सरकारनं आगामी निवडणुकांपासून नव्यानं रोटेशन पद्धतीने आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र जुन्याच रोटेशन पद्धतीने आरक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यभरामधून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। 1997 पासून साल 2017 पर्यंत झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या संवर्गांसाठी रोटेशन पद्धतीनुसार आरक्षण हे देण्यात आलेलं होतं। रोटेशन पद्धतीनुसार ज्या जागांसाठी पूर्वीच्या निवडणुकीमध्ये आरक्षण मिळालेलं होतं त्यांना वगळून आता इतर जागांना यंदा आरक्षण द्यायचं अपेक्षित होतं। मात्र यंदा नव्यानं रोटेशन पद्धत लागू करण्यात आल्यानं या पूर्वीच्या जागा आरक्षित होत्या त्याच पुन्हा आरक्षित झाल्यानं रोटेशन पद्धतीच्या आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे। दरम्यान प्रथम दर्शनी हे आरक्षण लागू करण्यास हरकत नसल्याचं मत हे गुरुवारच्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती हरकती आणि सूचना दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे। मात्र दुबार मतदारांची संख्या आणि मतदार यादीतील घोळ पाहता हरकती आणि सूचना या दाखल करण्यासाठी आणखी 7 दिवस वेळ द्यावा अशी मागणी ही ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे। प्रामुख्याने 11 लाख दुबार मतदार असल्याचं मुंबई महापालिकेकडून आकडेवारी समोर आणण्यात आलेली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 14 लाखांच्या जवळपास आकडेवारी असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। मुंबई महापालिकेनं निवडणुकीच्या अनुषंगानं प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे। या मतदार यादींमधील 11 लाख दुबार मतदार आहेत। दुबार नावं असलेल्यांच्या घरी जात प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जात आहे। त्यामुळे दुबार मतदार टाळण्यासाठी मुंबई महापालिका ही ऍक्शन मोडवरती आल्याचं दिसतंय। पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ही मोहीम राबवत आहेत। आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मतदारांना आकर्षित होतील असे निर्णय हे राज्य सरकारनं घेऊ नये अशी भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे। यासाठी राज्य सरकारला आयोगपत्र लिहिणार आहे। कोणत्याही परिस्थितीत पुराव्या मागण्यात मतदारांना आकर्षित करणाऱ्या बाबी या येऊ नयेत हे आयोगाकडून सांगण्यात येणार आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशनावेळी निर्णय घेताना राज्य सरकार मर्यादा पाळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। बातमी आहे कोल्हापुरातून। राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले। यावरती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलंय। 21 तारखेच्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे निकालाची तारीख ही आधी सुद्धा येऊ शकते असं मुश्रीफ म्हणाले। आपण जे काम केलेलं आहे आपण मनपूर्वक मी आभार मानतो। उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। कारण 21 तारखेला निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल। पण आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे। प्रत्येकाचा अधिकार आहे याचिका करणे, न्यायालयात जाणे, मग कोर्टाचा जो काही निकाल येईल तो सर्वांना मान्य आहे। आमची त्यात काही ना नाही। जर चुकीचं झालं असेल तर कोर्ट निर्णय घेईल। निवडणुकांचा जो निर्णय आलाय त्याविरोधात सुप्रीम कोर्टात सरकार जाण्याची काही तयारी करते आहे किंवा त्या अनुषंगाने काही आता हे राज्य निवडणूक आयोगाला करायचं आहे। सरकारचा काही संबंध नाही। राज्य निवडणूक आयोगाने विचार करायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।